ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत चितळसर पोलिसांनी रात्रंदिवस सातत्यपूर्ण तपास करून तांत्रिक माहितीच्या आधारे आशिष कल्याण सिंग, अमित राकेश सिंग या सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या। आरोपींकडून 122 ग्रॅम वजनाचे 8,54,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर 2 दुचाकी असा एकूण 10,14,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून चितळसर, कासार, वडवली, खडकपाडा, नौपाडा आणि गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 11 गुन्ह्यांचा छडा लावला। चितळसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 394 अन्वये दिनांक 30 जून 2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता। गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे यांनी घटनास्थळापासून आजूबाजूची सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली। संशयित आरोपी ज्या दिशेने पळाला त्या परिसरात तब्बल 72 तास रात्रंदिवस तपास केला। आरोपी राहत असलेल्या ठिकाणी तपास पथकाला सुगावा लागला। त्या ठिकाणी सापळा लावून आशिष कल्याण सिंग वय 33 वर्ष, मूळ राहणार उत्तर प्रदेश, सध्या राहणार कोरस टावर, वर्तकनगर, ठाणे याच्या मुसक्या आवळल्या। त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी त्याचा साथीदार अमित राकेश सिंग याच्या साथीने ठाणे व कल्याण परिसरात जबरी चोरीचे 2 गुन्हे केल्याची कबुली दिली। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करून दाखल असलेल्या गुन्ह्यात व्यतिरिक्त साथीदाराच्या सहाय्याने चितळसर पोलीस ठाण्यात 30 जून रोजी दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत कबुली दिली। आशिष सिंग यांच्याकडून 22 ग्रॅम तर राकेश सिंग यांच्याकडून 9 गुन्ह्यात 100 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। त्याचप्रमाणे 11 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले। याबाबत पोलीस उपायुक्त आतुष डुंबरे यांनी पत्रकार परिषद घेतली, ते पाहूयात। त्या हद्दीमध्ये आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिलांचे सोन्याचे दागिने, चेन असेल, मंगळसूत्र असेल असे जबरीनं चोरून नेण्याचे काही गुन्हे दाखल होते। त्या अनुषंगानं चितळसर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक PSI सांगळे आणि त्यांची टीम यांनी त्यांच्याकडे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर इतर तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामधील संशयित आरोपी आशिष सिंग आणि अमित सिंग याला अटक केली आहे। त्या अटकेमध्ये पोलीस स्टेशन चितळसर, कापूरबावडी, कासार, वडवली, नौपाडा, खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्या अनुषंगानं जवळपास आतापर्यंत 10,14,000चा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल यास देखील आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करत आहोत। सर, अटक आरोपी यांचे बॅकग्राऊंड काय आहे, मोडस ऑपरेटिंग कशी होती यांची? अटक आरोपी हे मूळचे राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सावरकरनगर येथे राहण्यास आहेत। त्या ठिकाणी ते 2 ते 3 महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकलवर फिरून दोन्ही आरोपी महिलांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते जबरीने चोरून नेण्याचे गुन्हे करतात। पोलीस स्टेशनच्या परत केस दाखल झाली की अजून ज्याच्या पाठीमागे केस दाखल? सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील एकूण 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि चितळसर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करत आहोत। त्याचा तपास सुरू आहे। सर, एकूण किती CCTV फुटेज आपण या तपासामध्ये आपण शोधलेले आहे? घोडबंदर रोड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामधील असतील जिथे जिथे आम्हाला आरोपीचं किंवा संशयित आरोपीचं जे फुटेज प्राप्त करणं होतं त्या अनुषंगाने आम्ही बरेच फुटेज पडताळणी केलेले आहे। सर,